नाहीये. कोणी माणसं कामं करत नाही. आम्ही पाहिलं खेड्यांमध्ये माणसं कामं करत नाही खाली. एकच पर्याय आहे, काहीतरी विष घ्यायचं आणि फाशी लावायची. दुसरा पर्याय नाही मला. आणि मी तेच करणार आहे. यांना सांगितलंय तुम्ही जर आले तुम्ही फाशी घेऊन जा. धुळे पॉवर ट्रान्समिशन कंपनीविषयी साक्री तहसील प्रांत रोहन कुवार यांना शेतकरी बांधवांचा घेराव. साक्री तालुक्यातील कावडे, अंबापूर, भांडणे, साक्री, काशीपूर शेतकऱ्यांच्या शेतामधून धुळे पॉवर ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वीज बाहेर काढण्यासाठी योजनेअंतर्गत धुळे PS धुळे 400 kV डायलाईन ट्रान्समिशन लाईनच्या बांधकामात साक्री तालुक्यातील येणाऱ्या अडचणीबाबत गेल्या काही दिवशी पूर्वी तहसीलदार साहेबराव सोनवणे व प्रांताधिकारी रोहन कुवार यांच्यासोबत तक्रार मीटिंग झाली होती. आज 6 मार्च 2026 रोजी साक्री तहसील ऑफिस इथं पुन्हा शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याशी संवाद साधून आम्ही आमची शेती या संबंधित वीज कंपनीला आमची जागा देणार नाही, आमच्या शेतात वीज तार टॉवर जात आहेत तर भविष्यात आम्हाला उत्पन्न भेटणार नाही, कुक्कुटपालन किंवा इतर कोणते उत्पन्न घेण्यासाठी अडचणी येतील व भविष्यात वीज तारेमुळे जीवितहानी होऊ शकते, आम्हाला कवडी मोलाचा भाव मिळतोय, आम्हाला न विचारता सर्वे केला असून आम्हाला नोटिसा दिल्या जात आहेत, आम्हाला कोणती आमची जमीन द्यायची नाही असे प्रश्न साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सांगून समस्या मांडली. पुढे काही झालं तर सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील असं यावेळी सांगण्यात आलं. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आत्मदहन करू असं देखील सांगण्यात आलं. यावेळी माजी युवा सेना तालुका प्रमुख बाळा देवरे, महारू मारनर, गुड्डू गायकवाड, सुभाष बोरसे, दिलीप नांगरे, अनुसयाबाई आनंदास सावळे, संजय बोरसे, चेतन सोनवणे सर्व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. तो सस्टेनेबल नाही. आपण शासनाकडे मार्गदर्शन मागू. अलाइनमेंट चेंज करणं हे आपल्या हातात नाहीये. जो शेतकऱ्याला मोबदला दिला जातोय तो कवडी मोल भावाने दिला जातोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यावर काय तुम्ही सांगा. आणि तुम्ही एकंदरीत म्हणताय की सरकारची जमिनी म्हणजे सरकार काही करू शकतं का? मग शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर त्यांचा अधिकार नाही का साहेब? अशी चर्चा झाली. तुम्ही चर्चा ऐकली नाही आज. याचा अर्थ चर्चा काय झाली, एक्झिस्टिंग अस्तित्वात असलेल्या गाईडलाईन्स मध्ये जेवढं जास्त मोबदला देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांना मोबदलाही नकोय, त्यांच्या जमिनीतून प्रकल्पच नकोय, अशी एकंदरीत शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांची अशी मागणी का बहुत ही लाईन जी आमच्या शेतामधून जाते ती दुसऱ्या ठिकाणाहून जावी असं त्यांची म्हणते. कारण की अलाइनमेंट चेंज करणं आपल्या हातात नाहीये. तुम्ही सरकारला ठराव पाठवणार आहेत का? मोबदला आपण देतोय त्यांना, मोबदला स्वीकारत नाहीये. एकंदरीत जर बघितलं तर सर शेतकऱ्यांकडे एक हेक्टर एवढी जमीन आहे आणि त्यांच्या शेतातनं जो टावर जातोय त्याला विरोध ते का करताय की आमच्याकडे आधीच जमीन कमी आहे आणि जर टावर वरनं गेला तर आम्हाला शेती करणं सुद्धा शक्य होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात काय सांगा? शेतकऱ्यांच्या आपण शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मुळात स्वतःच्या जमिनीची व्हॅल्यू कमी होईल अशी त्यांची जी शंका आहे त्याला कंपनीच्या प्रतिनिधींनी पण त्यांना उत्तर दिलंय की डेव्हलपमेंटला तो स्ट्रेस सोडला तर बाकी त्यांना कुठे अडचणी केली जाणार नाही. तर त्यानंतरही शेतकरी आश्वस्त होत नाहीये. सरसकट त्यांना प्रोजेक्टच नको अशी त्यांची भूमिका आहे. ती आपण शेतकऱ्याची पुन्हा चर्चा करून ही त्यांच्या शंका दूर करायचा प्रयत्न याआधी केलाय, यापुढेही करणार आहोत. शेतकऱ्यांची एवढा जास्त मोबदला देता येईल तोही आपण दिला आहे. तर तो न स्वीकारता त्यांना मुळात प्रकल्पच नको अशी भूमिका आहे की त्याच्यावर त्यांनी पण कुठेतरी विचार केला पाहिजे. धन्यवाद सर. कारण हा प्रकल्प कंप्लीट झाल्यानंतर साक्री तालुक्याला जो काही फायदा होणार आहे विकासाचा तोही आपण शेतकऱ्यांना समजून सांगितला. मात्र त्याला कदाचित डायलॉग आणि डायलॉगच्या माध्यमातून अजून समजून घेण्यास कदाचित वेळ जाईल शेतकऱ्यांना. आपले प्रयत्न तर चालू आहेत. आज साक्री तहसील येथे प्रांताधिकारी रोहन कुवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडण्यात आली. धुळे पॉवर हाऊसचा मनमानी कारभार आणि त्यांची मुजोरी याच्या विरोधात सगळे साक्री, कावटं, भांडणं, कारखाना, अंबापूर, वर्धाने सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने इथं येऊन त्यांच्या कारभाराविरोधात रोहन कुवार साहेबांकडे मागच्या वेळेसही एक व्यथा मांडली आणि यावेळेसही व्यथा मांडली. तर त्याच्यावरही आजपर्यंत काही अंमलबजावणी नाही. 2023 साली या पॉवर ट्रान्समिशनचा सर्वे करण्यात आला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा सर्वे करण्यात आला आणि आजही शेतकऱ्यांना न विश्वासात घेता प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक त्यांना भेटून प्रत्येकाला वेगवेगळे आमिष दाखवून शेतकऱ्यांना प्रताडणा करण्यात येत आहे. तर त्याच्या विरोधात आज सर्व शेतकरी समाज बांधव एकत्र आलेले आहेत. तर या कारभाराविरोधात जर असेच जर सर्व एकत्र आले आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही नक्कीच भविष्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील हे आम्ही सांगून देतो.
आणि शेतकऱ्यांना मोबदला म्हणजे कवडी मोल मोबदला देण्याचे जे त्यांच्या आश्वासन, आम्हाला मोबदला नको, आम्हाला पूर्ण जी लाईन जाते अलाइनमेंट बदलून पाहिजे, हेच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि या मागण्यांवर प्रशासनाने आमच्या सोबत राहावं ही आमची विनंती आहे. जर प्रशासन आमच्या सोबत राहिलं नाही तर प्रशासनाला याच्या पुढे जर काही झालं तर सर्वस्वी प्रशासन याला जबाबदार राहील, हे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे, साखळी.